नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बारामती तालुक्यातील सावळ या गावात आलेलो आहे. तर मित्रांनो, या तरुण शेतकऱ्याने हरियाणातून पहिल्या व्यताच्या 10 कालवडी खरेदी केलेल्या आहेत. तर यांना काय अनुभव आला आणि यांचा संपूर्ण प्रवास म्हणजेच यांनी कालवडी आणून जवळपास 20 ते 25 दिवस झालेला आहे. तर तिथं म्हणजे व्यवहार कसे झाले, गेल्यानंतर तिथे यांनी खरेदी कशी केली, ट्रान्सपोर्टचा खर्च, गायी काय किमतीने बसल्या, अशी संपूर्ण माहिती आणि या गायी या वातावरणात आपल्या सेट झालेत का आणि सेट झाल्या तर काय काय अडचणी आल्या, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी सुनील खोमणे, सावळगावमध्ये राहतो, बारामती. आता आपल्या इकडे पण गायी मिळत होत्या, मग हरियाणावरून गायी खरेदी करण्याची संकल्पना कशी डोक्यात आली तुमची? हरियाणाहून गाय घेण्याची संकल्पना आमचे मित्र कुर्डवाडीचे समाधान राजपूत म्हणून आहेत, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली तुमच्याच यूट्यूबच्या चॅनलवरून. त्यांचा नंबर मिळाला आम्हाला. संजीव कुमारने नंबर दिला त्यांचा आम्हाला. मग आम्ही त्यांच्याकडून जाऊन माहिती घेतली आणि मग आम्ही हरियाणा गेलो. मग इथं पण आपल्याकडे गायी मिळत होत्या, मग तुम्ही तिकडून एवढ्या 1,500 किलोमीटरवरून गायी आणायचं म्हणजे कसं ठरवलं? इथं आपल्याकडे पण गायी मिळत होत्या. आपल्याकडे पण गायी मिळतात, पण आपल्या इकडच्या किमतीत आणि तिकडल्या किमतीत भरपूर फरक आहे आणि क्वालिटीला पण थोडं चेंज आहे. आपण म्हणजे आता पहिलं कुणा गोट्याला व्हिजिट करून गेलता का यूट्यूब चॅनल बघून? यूट्यूब चॅनल पण पाहिला होता आणि गोट्याला पण आम्ही व्हिजिट दिली ती कुर्डवाडीला. मग व्हिजिट देऊन आल्यावर परत तुम्ही जायचा निर्णय हो, व्हिजिट देऊन आल्यावर आम्ही जायचा निर्णय घेतला मग गेला. मग कसा तुमचा प्रवास झाला तिथं, म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला असं काय बाबा जाताना भीती वगैरे वाटली नाही? 1,500 किलोमीटरवर आपण जातोय, फसवणूक वगैरे होईल असं काय? नाही, तसं वाटत होतं, मनात शंका होती तशी, पण आम्ही ते समाधान जे आहेत त्यांना भेटलो, त्यांनी आम्हाला सांगितलं तसं काय फसवणूक तिकडं काय होणार नाही. का त्यांनी पण आधी तिकडून गाय आणलेले आहेत, ते म्हणले जाऊन बिंदास घेऊन या. आणि तिथे गेल्यानंतर आपला डायरेक्ट शेतकऱ्याच बरोबर व्यवहार होतो, त्यामुळे फसवायचा ह्याचा काही संबंधच नाही. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही खरेदी कशी केली गायींची तिथं? खरेदी म्हणजे गोटे फिरून म्हणजे असं म्हणजे शेतकऱ्यांजवळच्या फिरून गायी घेतल्या? हो, शेतकऱ्यांजवळच्या फिरून. तुम्ही आता हे म्हणजे तिथं कुठल्या डेअरी फार्मकडून गाय घेतली तिथं? आता होम डेअरी फार्म हरियाणाकडून गाय घेतलेली आहेत. मग तिथून गाय खरेदी केल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला? नाही, काय तिथं फसवणुकीचा काय विषय नाही आणि रेटला पण आपल्यापेक्षा 100% कमी रेट आहेत. आणि दुधाला पण चांगल्या गाय आहेत, क्वालिटीला पण चांगल्या आहेत. ब्रीडच्या गाय आपल्या इकडे मिळत नाहीत, त्यांच्याकडे ब्रीडच्या गाय आहेत, त्यामुळे आपण घेतल्यात. मग आता तुम्ही तिथं पोचल्यानंतर तिथं तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे राहणं खाणं म्हणजे किती दिवस गेले गाई घ्यायला? आम्ही 2-3 दिवसात गाय घेतल्या. आमचं राहणं खाणं सगळं त्यांच्याकडे होतं, सगळं त्यांनी नियोजन केलं. तिथं म्हणजे कशा गाई तुम्ही फिरून घेतल्या, कसं व्यवहार झालं? व्यवहार आपलं झालं की तुम्हाला सांगतो, 65,000 ते 85,000 व्यवहार झाला. त्याच्या आतमध्येच आपण सगळ्या गायी घेतलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या ब्रीडच्या तुम्ही आता गायी आणल्या? आपल्याकडे WWSच्या आहेत, ABSच्या आहेत. मग आपल्या गायीतून तुम्हाला तिकडच्या गायीत काय फरक बघायला जाणवला? तिकडं आपल्यापेक्षा चांगल्या गाय आहेत, ब्रीडच्या गाय आहेत, त्यामुळे चांगल्या गाय जास्त देतात. म्हणजे तुम्ही आता किती दिवसात ही 10 गायींचा लॉट म्हणजे खरेदी केला तिथं? आम्ही 3 दिवसात 10 गायींचा लॉट खरेदी केला. 3 दिवसात? आम्ही 3 दिवसात कमीत कमी 50च्या आसपास गोटे फिरलो असेल, 200-400 किलोमीटर. तुम्ही 50 गोटे फिरून त्यात 10 गायी निवडल्या? हो. म्हणजे असं काय बाबा ती गोट्यावर गेल्यावर असं काय ही गाय घ्यायला लागते ती गाय नाही, असं काय आपल्याला पटलं तर बाबा व्यवहार आपल्याला वाटलं. म्हणजे गोट्यावर ती फिरवणार, तिथे गेल्यावर म्हणजे आपण त्यातनं चॉईस करायची. आपण चॉईस करायची. तिथून मग त्याचा व्यवहार कसा व्हायचा? व्यवहार करून द्यायची का तुम्ही स्वतः? नाही, आपण स्वतः व्यवहार करायचा. आपल्याला पटेल त्या रेटला आपण गाय मागायची, ते आपल्याला पटेल त्या रेटला व्यवहार झाला तर ठीक आहे, नाहीतर मग पुढं दुसऱ्या गाय. काय किमतीनं तुम्ही गाय घेतली आणि किती एकाच्या गाय घेतल्या? आपण सगळ्या पहिला गाय घेतलेल्या, सगळ्या पहिल्या त्याच्या 7-7 महिन्याच्या गाभण्या सगळ्या. मी तिथे चेक करून दिल्या कसं गाभण? नाही, चेक करून नाही दिल्या, पण
तिथून गाई खरेदी केल्यानंतर परत ते ट्रान्सपोर्टचं ही कशी व्यवस्था करून दिली त्यांनी तुम्हाला? ट्रान्सपोर्टची सगळी म्हणजे स्वतः ट्रान्सपोर्ट सुद्धा आम्हीच ठरवलेलं आहे. हां हां काय ट्रान्सपोर्ट सुद्धा ती गाडी सगळं आम्हीच ठरवलेलं आहे. तिथंच पण आपण ठरवून घेतलं सगळं. मग ते टेकरचं ह्याचं सगळं खर्च बिर्च सगळं त्यांनी नियोजन करून आपल्याला दिलं हां हां. येताना मग ते खाद्य हे सगळं त्यांचं होतं. म्हणजे त्यांनी ते खाद्य हे सगळं हो. किती किती मुक्काम पडले यायला म्हणजे येताना तुम्ही गाडी सोबत होता का? नाही येताना आम्ही रेल्वेने आलो. गाडी आमच्या पुढे निघून आलो. आम्ही मागणं आलो नंतर दुसऱ्या दिवशी. मग गाडी सोबत कोण आलं तर किती दिवस गेले इथे यायला? गाडी चौथ्या दिवशी रात्री पोचली आपल्या इथं. चौथ्या दिवशी रात्री? चौथ्या दिवशी रात्री गाडी पोचली आपल्या इथं. मग गाडी 4 दिवस मुक्काम म्हणल्यावर त्यांचा माणूस हे आलता का? हो त्यांचा एक माणूस आपल्या बरोबर असतो. हां. म्हणजे गाड्यांचं सगळं बघायचं त्याकडे असतं. मग आता शेतकरी काय म्हणते ते हरियाणात गेलं फसवलं असं बाबा तुम्हाला तिथं काय जाणवलं? तसं काय नाही. आता काय शेतकरी म्हणजे 10तला एखादा शेतकरी फसतो पण त्याबद्दल काय वाटतं म्हणजे नाही काय आम्हाला तर तसं काही जाणवलं नाही किंवा तसं काहीच नाही. मी तर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तसं काहीच नाही. आता आम्ही जाऊन तिथं 2-4 दिवस राहून आलोय. आम्ही सगळं पाहिलेलं फिरलोय. मग ह्या ओम डेअरी फार्म डेअरीबद्दल आपल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? व्यवहार सगळा म्हणजे पारदर्शक आहे. हं. व्यवहार आपण समोरासमोर करत त्यामुळे तर फसवायचा काही विषय नाही. अजून म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही म्हणजे? शेतकऱ्यांना खरंच भारी एकदा लोकांनी घेऊन बघावं. आता आमचं एवढं आता 2 महिने सगळ्या गाई येतील. पावसाळ्यात परत आम्ही आमचं जायचं नियोजन आहे. इथं गाई उतरल्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या म्हणजे गाई आजारी वगैरे वातावरण सेट व्हायला? नाही काय अडचण आल्या. काय अडचण? काहीच अडचण नाही. आता 20-25 दिवस होत आहेत. कोणालाच काय ताप नाही काय नाही. सगळं व्यवस्थित आहे. आपल्याला म्हणजे आता गाई काय क्वालिटीच्या त्या आम्ही किती किमतीला बसले ते दाखव. ही किती येताची आहे गाय? ही पहिल्याची येताची. पहिला रोय काय? दाताला कसा आहे ही? दाताला 2 दात. 2 दात. कुठल्या ब्रेडचा आहे ही? ही WWS आहे. WWS. काय किमतीला बसली तुम्हाला ही? ही आपल्याला बसली 70,000 रुपये. 70,000ला. घेताना तुम्ही आता म्हणजे काय काय बघितले ही घेताना कसं सिलेक्ट केली कालवड? ही कालवड आपण ब्रीडचं म्हणून घेतलंय. काय वाटतं तुम्हाला ही पहिल्या वेताला किती पिळेल कालवड? आमच्या हिशोबाने तर ही 25+ चालाय पाहिजे पहिल्या 25+. किती किमतीला घेतलं मला ही? 70,000 रुपये. 70,000 रुपयाला. ही किती येतात? ही पण पहिल्याच येतात आहे. म्हणजे 8च्या 8 सगळी पहिला रोज आहे? हो 8च्या 8 सगळे आपली पहिल्या रोज आहेत. ही कुठल्या ब्रेडचा आहे? ही डेन्मार्क आहे. डेन्मार्क 40-116. दाताला कसा आहे ही? दाताला 2 दात आहे. 2 दात. किती महिन्याचं गाभण सांगितली ती? ही आपल्याला 7.5 महिन्याचं सांगितलं. 7.5 महिन्याचं. असं वाटतंय का तुम्हाला 7.5 महिन्याचं? 100%. तर मित्रांनो कास वगैरे तुम्ही बघू शकताय. कास करायला लागलेला आहे कालवड आता बघू शकताय कासाला वगैरे. दाताला कसा आहे म्हणलं ही? 2 दात आहे. 2 दात. किती किमतीला बसली? हे आपल्याला बसले 76,000 रुपयाला. 76,000 रुपयाला. पुढचं ही दाताला कसा आहे? ही दाताला 4 दात आहे. 4 दात. किती महिन्याचं गाभण आहे? ही पण 7.5 महिन्याचं गाभण आहे. 7.5 महिन्याची. ही काय किमतीला बसली? ही आपल्याला बसले 66,000 रुपये. 66,000. ही आपल्याला बसले 85,000 रुपयाला. 2 दात आहे. 2 दात आहे. किती महिन्याचं गाभण आहे? ती पण 7 महिन्याचं गाभण आहे. 7 महिन्याचं. कासाला लागले म्हणायचं आता. ही किती महिन्याचं गाभण आहे? ही पण 7 महिन्याचं गाभण आहे. 7 महिन्याचं. हां. दाताला कसं आहे? दाताला 4 दात आहे. ते पण आपल्याला 70,000ला बसलंय. किती किमतीला बसले म्हणलं ही? हे आपल्याला 70,000ला बसलं. 70,000ला. ही किती महिन्याचं गाभण आहे? ही पण 7 महिन्याचं गाभण आहे. 7 महिन्याचं. मग तिथं तुम्ही आता पहिल्या वेताच्या गाई म्हणजे कालवडी घ्यायचं कसं काय निवडलं? म्हणजे तिथं दुसऱ्या वेताच्या ही होते की पण आपल्याला पहिल्याच वेताच्या घ्यायच्या होत्या. म्हणजे काय कशामुळं पाहिजे? नाही काय आपल्याला असंच आमचं वडील म्हणत होतं पहिल्याच वेताच्या घ्यायच्यात, परत वेळेस आपण घेताना दुसऱ्या वेताच्या घेऊन. ही दाताला कशी आहे?
ही दाताला 4 दात आहे. 4 दात. हम्म. ही किती महिन्याची गाभण आहे? ही पण 7-7.5 महिन्याची गाभण आहे. 7-7.5 महिन्याची. कितीला बसली? ही आपल्याला बसली 75,000ला. 75,000. कुठल्या ब्रेडची आहे? ही डेन्मार्कची आहे. डेन्मार्कची. ती कासाला लागली आता. ही किती महिन्याची गाभण आहे? ही 7.5 महिन्याची गाभण आहे. 7.5 महिन्याची. हम्म. दाताला कशी आहे? ही दाताला 4 दात आहे. 4 दात. किती किमतीला बसली? ही आपल्याला बसली 69,000ला. 69,000. हां. ही ही 4 दाताच आहे. 4 दात. हम्म. ही किती महिन्याची गाभण आहे? ही पण 7.5 महिन्याची गाभण आहे. 7.5 महिन्याची. कुठल्या ब्रेडची आहे ही? पण डेन्मार्कची. हां डेन्मार्कची. मित्रांनो बघू शकता का लोडचे. ही कितीला बसली म्हणला? ही 70ला बसली आपल्याला. 70,000ला. ठीक आहे.